आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या घरी हॉटेल सारखे मस्त चिली पनीर म्हणजेच पनीर चिली। खूप जण आवडीने खातात, पण हॉटेलमध्ये जाऊन सारखं आपल्याला खायला सुद्धा जमत नाही, म्हणून घरच्या घरी तुम्ही हे बनवू शकतात अगदी कमी वेळात आणि खूप छान असं साहित्य वापरून। तिकडे बघू शकता मस्त झालेलं आहे। तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे मी पनीर घेतलेले आहेत, ह्याचे मी चौकोन काप करते। तुम्ही आवडीनुसार याचे काप करू शकता, म्हणजे उभे किंवा अशी चौकोन काप तुम्ही करू शकता आवडीनुसार। आता आपण काय करायचं, एका बाउलमध्ये काढून याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा लाल मिरची पावडर टाकायची, थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आणि त्यानंतर आपण याच्यावर असं कॉर्नफ्लॉवर टाकायचं। आता कॉर्नफ्लॉवरने ना छान कोटिंग होती याला, आणि असं थोडंसं कोट करून घ्यायचं। असं इकडे बघू शकता, हे असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चारही बाजूनी कॉर्नफ्लॉवर ह्याला सेट होऊन जाईल। इकडे बघू शकता मस्त झालेलं आहे। थोडंसं पाणी टाकून सुद्धा तुम्ही याला असं पॅक करू शकता कॉर्नफ्लॉवर। आणि आपण काय करायचं, लगेच हे फ्राय करून घ्यायचं आहे। तर एक छोटी कढाई वापर केला आहे मी इकडे। तेल चांगलं तापवायचं आहे, अगदी कडकडलेलं तेल हवं आहे, मंद नको आहे आपल्याला, अगदी कडकडलेलं तेल हवं आहे। आणि मीडियम किंवा फास्ट गॅसवर तुम्ही याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि तेल जर चांगलं तापलेलं असणार ना, तर पनीर जे आहे ना ते खाली चिटकत नाही, सहजपणे असं वर तरंगलं जातं आणि छानपैकी मग फ्रायसुद्धा होतं। इकडे बघू शकता। आणि 1 मिनटं ना पनीरला अजिबात, म्हणजे एक अर्धा 2 मिनटं तरी पनीरला असं चेक करायचं नाही, आणि मग नंतर असं हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने याला असं ढवळून घ्यायचं, म्हणजे असं खालीवर करून घ्यायचं। इकडे बघू शकता, अजिबात घाई करायची नाही। पनीर टाकल्या अजिबात त्याला पलटी करायचं नाही, थोडा वेळ फक्त त्याला द्यायचं आणि मग नंतर असं चेक करून घ्यायचं। हे बघा छान असं फ्राय करून घ्यायचं। याच्यामध्ये लाल मसाला थोडा कमी पडण्यात आला आहे, पण लाल मसाला तुम्ही आवडीनुसार इथे टाकू शकता कॉर्नफ्लॉवरसोबत। आता चांगलं हे फ्राय करून घेऊया। आपल्याला हे भाजून घ्यायचं, चांगलं फ्राय केलं की कॉर्नफ्लॉवर जे आहे ना ते छान कोटिंग भेटते। आणि दुसरी गोष्ट, पनीरसुद्धा आतल्यात इतकं मस्त भाजलं जातं, फ्राय होतं नरम सॉफ्ट, मग नंतर चिलीमध्ये हे सेट होऊन जातं। हे असं 2 मिनटं ठेवून असं अर्धा 1 मिनटं जरी ठेवलं तरी पुरेसं आहे। आता आपण हे जास्त काही फ्राय करायचं नाही, आता आपण काढून घेऊया। बघू शकता तुम्ही आपलं पनीर खाली कुठेही जराही चिटकलेलं नाही आहे, कारण आपण छान असं तेल तापून घेतलं होतं। तेल खूप चांगलं तापलेलं हवे, अगदी धूर निघेपर्यंत नाही तापवायचं, कारण मग भीती असते। कारण तेल अगदी पण तापलेलं नका वापरू, पण इतकं वापरा की तेल असं उकळतं पण नको आपल्याला, कडकडीत पाहिजे फक्त, बस। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा छानपैकी असे फ्राय झालेत पनीर आपले मस्त। आणि आता आपण हे उरलेल्या तेलामध्ये, हे बघा मस्त झालेत फ्राय होऊन छानपैकी असे पनीर। आता हे उरलेले जे क्यूब आहेत पनीर क्यूब, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सेम प्रोसेस मग फ्राय करायचे। तिकडे बघू शकता मी अजिबात ह्याला टच केलं नाही, टाकल्या नंतर ह्याला थोडा वेळ दिला आणि मग नंतर मी याला चेक केलं आहे। बघू शकता अजूनही मी याला टच केलेलं नाही आहे, थोडा वेळ असं ठेवायचं आणि मग नंतर ह्याला चेक करायचं, म्हणजे हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने मग याला पलटी करून घ्यायचं। हे असं थोडा वेळ सुरुवातीला ठेवायचं तेलामध्ये। हे बघू शकता आता झालेलं आहे। आता आपण याला चेक करूया। ही प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवा, पनीर टाकल्या अजिबात त्याला पलटी करू नका। इकडे बघू शकता मस्त छान गोल्डन फ्राय झालेले आहेत, रेड रंग आलेला आहे, मस्तपैकी फ्राय झालं आहे पनीर आपला। तर आपण ह्याला एक करून काढून घेऊया प्लेटमध्ये। घरच्या घरी तुम्ही असं हे पनीर चिली बनवू शकता। हे बघा मस्त हे काढून घेते मी आता एका प्लेटमध्ये। हे सगळे मी काढून घेतलेत ह्या प्लेटमध्ये आपल्या। आता हे उरलेलं तेल आहे ना, हे चांगलं तेल आहे, काही आपल्याला वाया घालायचं नाही। हेच तेल आपण भाजीला वगैरे वापरू शकतो, आणि ह्याच तेलमध्ये सुद्धा मी आता ही ग्रेव्ही जी आहे ना आपली ती बनवणार आहे। तर हे बघू शकता मस्त झालेले पनीर फ्राय होऊन आपले छान हे असं फ्राय करून घ्यायचे, असे मोकळे सुटसुटीत राहतात, मग कुठे तुटत नाही, काही होत नाही। आता आपण कढाईमध्ये तेच तेल वापरते मी, थोडं टाकून घेते। कढाई थोडीशी ओली असल्यामुळं थोडंसं तेल तडतडलं, त्यामध्ये भरपूर असं लसूण, अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या एकदम हाय फ्लेमवर टाकायचं, म्हणजे गरम तेल झालं की लगेच टाकून घ्यायचं, चांगला तडका बसला पाहिजे त्याचा।
कारण ना चायनीज पदार्थ जे असतात ना, तुम्ही कुठेही बघा, लसणाचा जो फ्लेवर असतो ना त्याच्यामध्ये खूप छान असतो. फ्राय राईस जरी म्हणलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये लसणाचा वापर खूप चांगला केलेला असतो. हे बघू शकता, मस्त मिरची, अद्रक आणि लसूण हे गरम तेलामध्ये कडकडून घेते, म्हणजे परतून घेते. आता इथे मी पाथीचा जो कांदा असतो बघा, त्याला कट करून त्याच्या पाकळ्या करून घेतल्यात. सोबत शिमला मिरचीसुद्धा चौकोन आकाराची कट केलेली आहे. इकडे जर तुमच्याकडे लाल शिमला मिरची असेल किंवा पिवळी शिमला मिरची असेल तर त्याचेसुद्धा तुम्ही छोटे छोटे असे चौकोन काप करायचे. आणि पाथीचा कांदा जो असतो, जो आपला वरचा भाग असतो पांढरा, तो कट करून छान पातळ अशा त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या चौकोन आकाराच्या. आणि अद्रक, लसूण आणि मिरचीमध्ये छान याला फ्राय होऊन द्यायचं. थोडा वेळ ह्याच्यावर झाकण ठेवून मग ह्याला नरम सॉफ्ट होऊन द्यायचं गरम तेलामध्ये. हे इकडे बघू शकता, थोडा वेळ ह्याला द्यायचं आणि मग नंतर याला चेक करायचं. हे असं नरम सॉफ्ट मग पडले जातात. गरम तेलात असल्यामुळं हे लगेच नरम सॉफ्ट पडले जातात. हे व्यवस्थित जरा मिक्स करून घेऊया. काही बाहेर जाऊन खाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरच्या घरीसुद्धा हे आपलं बाहेरचे आपल्याला जे आपण आवडतं खाद्यपदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकतात. आता छान हे फ्राय झालेलं आहे, म्हणजे नरम सॉफ्ट शिमला मिरची आणि आपण पाथीचा कांदा जो टाकला आहे तो फ्राय झाला आहे चांगला. आता आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा डार्क सोया सॉस टाकायचा आहे. चायनीज पदार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचे हे भाग आहेत, तसे नक्की हे तुम्ही वापरा जर तुम्हाला चायनीज पदार्थ खायचे असेल तर. आणि सॉरी जरा पडलं गेलं. 2 चमचे आपण इकडे रेड चिली सॉस टाकायचा आहे. हे बघू शकता, 2 चमचे मी वापरलेत. आणि 2 चमचे थोडासा चटपटीत स्वाद यायला, म्हणजे आंबट गोड स्वाद यासाठी आपण इथं केचप टाकणार आहोत. हे बघू शकता, 2 चमचे मी इथं केचप टाकून घेते. अजून 1 चमचा घेते. हे इकडे बघू शकता, इथे मी 2 चमचे केचप, 2 चमचे रेड चिली सॉस आणि 1 मोठा चमचा डार्क सोया सॉस टाकून घेतलेला आहे. आता थोडंसंच अर्धा चमचा आपण इथे विनेगर टाकायचं. विनेगर काही जास्त टाकायचं नाही, थोडंसं टाकायचं. तर मी इथं अर्धा चमचा विनेगर टाकून घेतले. डार्क सोया सॉस टाकला आहे, रेड चिली सॉस टाकला आहे आणि केचप टाकला आहे. हे सर्व साहित्य आपण हे शिमला मिरची, कांद्याचा जो भाग टाकला आहे, दुसरी गोष्ट अद्रक, लसूण, मिरची जे पण आपण फ्राय केले त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आणि ह्याला असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण थोडंसं साखर टाकायची. आता साखर टाकल्यामुळं काय होतं, सोया सॉसचा जो स्ट्रॉंगनेसपणा असतो ना तो हा ॲडजस्ट करून घेतो साखर. इकडे बघू शकता, हे आता मस्त फ्राय झालेलं आहे आपलं सगळं साहित्य. आपण शिमला मिरची वगैरे जे पण टाकले सगळं मस्त छान फ्राय झाले. याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण पनीरला मीठ लावलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, सोया सॉसमध्ये ऑलरेडी मीठसुद्धा असतं, त्यामुळं मीठ नाही टाकायचं जास्त. इथे थोडी काळजी घेण्यासारखं आहे, कारण इकडे जर तुम्ही आपल्या रोजच्या भाजीसारखं मीठ टाकलं तर मग खारट होऊन जाईल. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. आता तुम्हाला पनीर चिली ड्राय करायची, ग्रेव्हीवाली करायची, त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाका. आता मला थोडीशी ग्रेव्ही हवी आहे, त्यामुळं मी ग्रेव्ही टाईप करत आहे. सुक्कीसुद्धा करत असाल तर अजिबात पाण्याचा वापर करू नका. आता काय करायचं, 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं एका वाटीमध्ये. इकडे बघू शकता, मी ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. याच्यात चांगला घोळ करते पाणी टाकून व्यवस्थित. हे बघा, आणि तो आपण जो पाण्याचा घोळ आहे आपण कॉर्नफ्लॉवरचा जो केला ना तो आपण ह्याच्यामध्ये उकळी यायच्या आधीच थोडंसं टाकायचं. एकदम टाकायचं नाही, गोष्ट लक्षात ठेवा. कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी आहे ना ते एकदम नाही टाकायचं ग्रेव्हीमध्ये. जसं जसं ही ग्रेव्ही उकळली जाते, जसं जसं याला गरमपणा लागतो ना तसं तसं याचा थिकनेसपणा वाढतो. मग आपल्याला अंदाज येतो की आपल्याला अजून कॉर्नफ्लॉवरची आवश्यकता आहे किंवा नाही. त्यामुळे अजून उकळी आलेली नाही आहे, तर थोडा वेळ आपण जरा वाट बघूया. आणि उकळी आली की मग पुन्हा एकदा थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं मी पाणी याच्यामध्ये हे बघा टाकून घेते. जास्त नाही टाकायचं, मी थोडंच टाकते आणि मिक्स करत राहायचं. आता जसं जसं उकळी फुटते तसं तसं ह्याचा जो थिकनेसपणा आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार होत आहे. ह्याच प्रोसेसमध्ये तुम्ही मंचुरियनसुद्धा बनवू शकता, व्हेजिटेबल मंचुरियन किंवा गोबी मंचुरियन बनवू शकता. माझ्या चॅनलवर मी रेसिपी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता जाऊन. आणि दुसरी गोष्ट, मी फ्राय राईसचीसुद्धा रेसिपी टाकलेली आहे, तीसुद्धा तुम्ही बघू शकता. आता हे थोडं पाणी मी अजून ॲड करते, कारण मला थिकनेसपणा जरा कमी वाटतो आहे, त्यामुळे हे टाकत राहायचं पाणी. जसं जसं तुम्हाला
वाटण की अजून आवश्यकता आहे पाण्याची कॉर्नफ्लॉवरच्या, तरच तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. अजिबात घट्ट करायचं नाही जास्त, कारण आपल्याला थोडी ग्रेव्ही ठेवायची. इकडे बघू शकता परफेक्ट असं थिकनेस पण ह्याच्यामध्ये तयार झालेला आहे. कॉर्नफ्लॉवरच्या पाणी आपण व्यवस्थित मेजरमेंटमध्ये टाकल्यामुळं छान अशी ग्रेव्ही थिक झाली. आता हे पनीरचे क्यूब आहेत ना, एकदम गरम ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, जेणेकरून काय होतात, मस्त असे रसदार असे नरम सॉफ्ट पडून जातात. सगळी ग्रेव्ही त्याच्यामध्ये पॅक होऊन जाते आणि छान फ्लेवर उतरतो. हे बघा, सगळं मिक्स करून घेतले आणि उकळी फुटलेली आहे. मंद गॅस ठेवायचा आहे, फास्ट गॅसवर प्रोसेस करू नका, नाही तर काय होतं, चिटकून जाईल. कारण कॉर्नफ्लॉवरचं पाणी असल्यामुळं पटकन ते जाम होऊन जातं. त्यामुळं मंद आचेवर फ्राय करा थोडंसं. वरून हिरवी कांद्याची पात बारीक चिरून टाका. आणि इकडे बघू शकता याचा थिकनेसपणा इतका छान वाटतोय. मस्त अशी परफेक्ट हॉटेलसारखी ही ग्रेव्ही तयार झाली आपली चिली पनीरची. तर आपण याला झाकण ठेवून चेक करूया. मंद गॅस ठेवला आहे आणि बघू शकता मंद गॅसवर आपली ही पनीर चिली किती छान तयार झाली. हे बघा किती घट आणि थिकनेस पण याच्यामध्ये असं परफेक्ट झालेलं आहे. हे बघा, मस्त आपण सोया सॉस, रेड चिली सॉस किंवा आपला केचप सगळं आपण व्यवस्थित टाकल्यामुळं छान फ्लेवर येतो याचा मस्त. हे बघा, आता मी बंद करते आणि हे झाकण ठेवून देते, म्हणजे ह्या वाफेवर थोडंसं याला स्टीम भेटेल आणि फ्लेवर पण चांगला उतरतो. मग आता थंड झाले बघा. आणि इकडे बघू शकता तुम्ही याचा टेक्स्चर बघा. तुम्ही बघू शकता हे किती भारी आपला हा पनीर चिली घरच्या घरी आपण तयार केलेला आहे. नरम सॉफ्ट असे हे पनीर झालेले आहेत आणि आपली ही जी ग्रेव्ही आपण बनवली याच्यासोबत ती इतकी भारी झाली. याच्यातला थिकनेसपणा तुम्ही बघू शकता. इकडे बघा, इतकं मस्त झाले, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले. हे बघा, गरमागरम असं पनीर चिलीचा आस्वाद घ्या घरच्या घरी. खूप कमी वेळात, खूप कमी साहित्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता आणि नक्की एकदा ट्राय करा. बाहेर जायची काही आवश्यकता नाही आहे, तुम्ही घरच्या घरी अशी परफेक्ट पनीर चिली खाऊन घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट हे बघू शकता, हे बघा मस्त झालेले आहे. गरमागरम ह्याला सर्व करायचं आहे. असे पनीरचे क्यूब घ्यायचं आणि सूपसोबत, म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे याच्यासोबत याचा आस्वाद घ्यायचा आहे. तर सगळ्यांना आवडतच असणार आहे पनीर चिलीची रेसिपी. तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा, घरच्या घरी एकदा करून बघा आणि खाऊनसुद्धा बघा. तुम्ही बाहेर जाणं विसरून जातात. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.